नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। ती म्हणजे 7,500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झालेले आहेत। तर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9,000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत। परंतु अशा काही अजून लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एकही रुपया आलेला नाही। त्या लाडक्या बहिणींनी काम करायचं आहे, पैसे आलेले नाहीत। तुम्हाला हे दोन महत्त्वाची कामं करायची आहेत, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही तर पैसे येणार नाहीत। या नंबरवर कॉल करा, तुम्हाला पैसे सुद्धा आलेले कळणार आहेत। तर लक्षात घ्या, पैसे आले नाहीत तर हे तुम्हाला महत्त्वाची कामं करायची आहेत। आता मी तुम्हाला प्रूफ दाखवतो की पैसे आलेत की नाहीत। तुम्ही आता खूप जण प्रूफ मागत आहात की प्रूफ काय आहे, प्रूफ काय आहे। लक्षात घ्या, हा प्रूफ आहे आपल्याकडे 7,500 रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेल्याचा हा एक प्रूफ। दुसरा प्रूफ दाखवतो, हा बघा, लक्षात घ्या, SBI खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झालेले आहेत। तिसरा प्रूफ दाखवतोय तुम्हाला, इथं बघा 7,500, आजची तारीख 24/12/2024 हे आपल्या आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले पैशाची रक्कम आपण बघू शकता। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। परंतु तुमच्या खात्यावरती जरी पैसे आले नसतील तर मी तुम्हाला काय काम करायचं आहे ते सांगणार आहे। नंबरवर कोणत्या कॉल करून तुम्हाला पैसे आलेत की नाही हे चेक करायचं हे तुम्हाला सांगतो आहे। तर सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। आणि लाडक्या बहिणींनी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही काय करता, व्हिडिओ बघायच्या नादात चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता। तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन चॅनलवरती आला असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा। चला आपण बघूया नेमकं तुम्हाला काय गोष्ट करायची आहेत, काय सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, पैसे आले नसतील तर हे दोन काम तुम्हाला अतिशय करणं गरजेचं आहे। तुम्हाला तत्पूर्वी काही बँका देतो, त्या बँकेचे नंबर्स आहेत, त्या नंबरवरती तुम्ही मिस कॉल देऊन सुद्धा तुम्हाला तुमचं अकाउंटचा बॅलन्स वगैरे तुम्ही शोधू शकताय। आता भरपूर जणांना माहीत नसतं की आपल्याला किती पैसे आहेत, किती आता भरपूर जणांच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही, कसं बघायचं। तर तुमची HDFC बँक असेल तर हे टोल फ्री नंबर आहेत। बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्या बँकेचे इथं नंबर आहे। त्या बँकेला तुम्ही मिस कॉल देऊन सुद्धा तुम्ही बॅलन्स चेक करू शकताय। असे सगळे नंबर आहेत। तर लक्षात घ्या, तुम्हाला पहिली एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी, इम्पॉर्टंट गोष्ट, जे हे दोन काम आहे त्यातलं हे पहिलं काम आहे। ते पहिलं काम तुम्ही केलं तर दुसरं काम करायचं आहे। हे दोन काम असतील तरच तुम्हाला आज पैसे पडणार आहेत, किंवा उद्या सुद्धा तुम्हाला त्यावेळेसच पैसे येणार आहेत। जर तुमची ही दोन कामं झालेली असतील तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, कोणत्या नेमकं बँकेत पैसे पडतील हेही तुम्हाला सांगतोय। पोस्टात पैसे पडणार का, आणि सरसकट पैसे वाटपाचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तर ते सुद्धा कोणत्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पडणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। जर सगळं ओके केलं मी जे सांगतोय आता, तरच तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत। तर व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे, सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला सगळी माहिती कळणार आहे की नेमकं आपल्याला पैसे का आले नाहीत आणि कधी येऊ शकतात हे सुद्धा इथं तुम्हाला कळणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण इथं देणार आहोत। तर पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे UIDAI या वेबसाईटवरती यायचं आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता आधार बँक अपडेट आधार किंवा आधार बँक सीडिंग स्टेटस हे सुद्धा टाकू शकता। तिथं आल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा एक UI दिसतो, अशा प्रकारची वेबसाईट उघडते। इथं आधार सर्व्हिसेसमध्ये क्लिक करायचं आहे। आधार सर्व्हिसेस जरी गुगलला टाकलं तरी तुम्हाला आधार सर्व्हिसेस जायचं आहे। इथं तुम्हाला गेल्यानंतर आधार लिंकिंग स्टेटस इथं बघू शकताय तुम्ही, बँक सीडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन दिसतोय, तुम्हाला दिसला का इथं बँक सीडिंग स्टेटस, हा महत्त्वाचा ऑप्शन आहे बघा। बँक सीडिंग स्टेटस इथं यायचं आहे, कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं लक्षात घ्या आधार कार्ड मॅपिंग झालेलं नाही, किंवा तुम्हाला कोणत्या बँकेला आपलं खातं लिंक आहे हेच कळत नाही। तर हे तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आता बघा, हे बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन टू आधार व्हाया OTP असा एक ऑप्शन येतोय। इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे, आणि गेट OTP वर क्लिक करायचं आहे। तुम्हाला एक मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP इथं टाकायचा आहे आणि इथं लॉग इन करायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, आधार नंबर टाकून तुम्हाला कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। एक OTP येईल, तो OTP इथं टाकून लॉग इन करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची मोबाईलवरती अशी स्क्रीन दिसेल, तिथं बघा बँक सीडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन दिसतो आहे। या बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे बटन दाबायचं आहे त्याच्यावरती दाबल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इथं बघा दिसतं, तुमचं प्रोफाईल दिसेल, तिथं तुम्हाला आधार नंबर तुमचा दिसेल, तुमची बँक कोणती आहे, तुमचं बँक सीडिंग स्टेटस काय आहे, अपडेट डेट काय आहे। लक्षात घ्या, जर तुमच्या इथं सुद्धा असं ॲक्टिव्ह नाव असेल किंवा ॲक्टिव्ह लिहिलेलं असेल, असं ग्रीन टिक असेल, तर आणि तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। लक्षात घ्या,
आता भरपूर जणांचं काय आहे तर 2 ते 3 बँका त्यांच्याकडे आहेत, परंतु आता बघा इथं आपण काय बघितलंय, इथं आपल्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बरोबर, इथं काय आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पण समजा आता 2 बँका आहेत, एक आहे बँक ऑफ इंडिया आणि एक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आता बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया तुम्हाला नेमकं माहीतच नाही की कोणत्याला आधार कार्डला लिंक आहे. कदाचित असं झालेलं आहे की तुमचं दुसऱ्या बँकेत पैसे पडलेले आहेत परंतु तुम्हाला त्याचा मेसेज आलेला नसेल. तर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेत कॉल करू शकताय किंवा तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते ऑनलाईन सुद्धा चेक करू शकताय, मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकताय. तर असं असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. इथं तुमचं बँक ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. हे ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी बँकेत जाऊन, आता उद्या तर सुट्टीच असेल, परवा दिवशी तुम्हाला जाऊन पटकन हे आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. नाहीतर पोस्टात जाऊन एका दिवसात आधार सीडिंग होतं ते तिथं जाऊन तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. तरच तुमच्या लाडक्या बहिणीचे खाते हे पैसे जे आहेत ते खात्यावरती येणार आहेत, नाहीतर तुम्हाला पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, हे काम करणं खूप गरजेचं आहे. आता भरपूर जणांना 7,500 आले आहेत, कोणाकोणाला 1,500 आलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की दादा आम्हाला हे पहिलेच पैसे आलेत, डिसेंबरचा हप्ता आलाच नाही. लक्षात घ्या, डिसेंबरचा हप्ता पुढे 1 ते 2 दिवसात येणार आहे. म्हणजे उद्या सुट्टी आहे तर परवा दिवशीपासून डिसेंबरचा हप्ता येणार आहे. हे जे 7,500 आहेत हे थकीत पैसे होते, ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नव्हता, किंवा अशा लाडक्या बहिणी ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नव्हते, किंवा अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींना आता सरसकट तर पैसे वाटप ठेवून झालेलं आहे. एका लाईनवर सगळ्याला आणलेलं आहे. आणि काही महिलांना परंतु इथं 1,500 रुपये सुद्धा भेटलेला आहे. डिसेंबरचा हप्ता सुद्धा वाटप झालेला आहे. तर आजपासून वाटपाची सुरुवात झालेली आहे. मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. बघा मी तुम्हाला शहरं सांगतोय कोणती कोणती आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोल्हापूर झालंय, सोलापूर झालंय, जालना झालाय. तिकडं आपण जर बघितलं तर बीड, परत जर आपण बघितलं तर आपल्या इकडे भरपूर असे महत्त्वाचे जिल्हे आहेत, जसं की छत्तीसगड आहे. असे सगळ्यात महत्त्वाचे अहमदनगर आहे. सगळ्यात महत्त्वाचे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगू की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पण पैसे यायला पाहिजेत, तर मी जे काही सांगितलं आहे ते करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल आणि तुमचं बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल किंवा पोस्टात जर खाता असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत. त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि हळूहळू सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आजपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर हळूहळू सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येतील. फक्त एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल, जशी अपडेट टाकेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.